हाय गाय, चला आज पाहूया आपण बदाम शेक कसं बनवायचं. पहिल्यांदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्धा लिटर इतकं मी दूध घेतलेलं आहे बघा आणि ते गरम करायला ठेवलेलं. त्यानंतर मी गरम पाण्यात बदाम भिजू घातलेले 21 ते असे सालं काढून घ्या. त्यानंतर आपण 5-6 बदाम बारीक चांगले करून घ्या. त्यानंतर त्याच्यात थोडेसे 2 चमचे दूध ओतून घ्या, कारण का ते प्युरी झाली पाहिजे. अशा पद्धतीने मी सगळं टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी सुका मेवा, ओला मेवा सगळा टाकून घेतलेला आहे. त्याच्यात बदाम, काजू, साखर 1 वाटी टाकलेली आहे. वेलची पूड ही टाकलेली आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता किंवा अवॉइड करू शकता. केसर ही टाकलेलं आहे मी थोडे कलर येण्यासाठी. आणि मी कस्टर्ड पावडर 2 चमचे घेतलेले आहे. त्याच्यात थोडंसं दूध ओतून ते मिक्स करून चांगलं ओतलेलं आहे, कारण का ते खाली गुठळ्या होऊन देऊ नका, कारण का गुठळ्या झाल्या तर ते वेगळं लागतं. कारण का मिक्स करत राहावं. ते कस्टर्ड पावडर टाकले की 5-6 मिनटं शिजवून घ्या अशा पद्धतीने आणि गार करून फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवा आणि थंड प्या. थंड झाल्यानंतर आपण त्याच्यात बदाम टाकलेला आहे. झाला आपला बदाम शेक.